कोल्हापूर जिल्ह्यातील 1,08,000 एकल महिलांसाठी विशेष धोरणात्मक प्रयत्न. एकल महिला धोरणाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेत विविध उपाययोजनांवर चर्चा. कोल्हापूरचे काम राज्यासाठी पथदर्शी ठरेल. डॉक्टर जस्मीन. कोल्हापूर जिल्ह्यातील एकल महिलांच्या सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे 1,08,000 एकल महिला असून त्यांच्या विविध समस्या आणि गरजांवर केंद्रित उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या 4थ्या मजल्यावरील समिती सभागृहात एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, महिला आणि बालकल्याण सभापती विद्या पाटील, अर्थ आणि शिक्षण सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सावर्डेकर, आलोक अग्रहरी, S.S. दाडे आदी उपस्थित होते. डॉक्टर जस्मीन म्हणाल्या, एकल महिलांच्या प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करून त्यावर प्रभावी उपाययोजना शोधण्याच्या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. एकल महिला धोरणाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याचे कार्य राज्यासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला आणि बालकल्याण सभापती विद्या पाटील यांनी एकल महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाल्यास त्या अधिक सक्षमपणे उभ्या राहू शकतील असं सांगत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली. प्रास्ताविकात नितीन मस्के यांनी कार्यशाळेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना एकल महिलांना येणाऱ्या विविध अडचणी, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा आढावा घेतला. या कार्यशाळेला सर्व तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, एकल महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यशाळेत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना, योजनांचा लाभ आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.